राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळापूर तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र सरकार विरोधामध्ये बाळापूर इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। तसंच बाळापूरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला आहे। राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतीमालाला भाव नाही। अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचं नुकसान होऊन देखील विम्याची नुकसान भरपाई भेटत नाही। नोकर भरतीसाठी हजार रुपये शुल्क आकारून देखील होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे। त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे। राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाही, पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प परराज्यात जाणे, त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत। कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे। अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करून देखील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार ढुंकून देखील पाहत नाही। दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही। युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचे प्रमाण 60% आहे, तरी देखील त्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही। उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहे। राज्यात 32 लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपर फुटी, रखडलेली 2.5 लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्न देखील सुटलेले नाही। यांसारख्या विविध विषय घेऊन सरकार विरोधात आंदोलन तसेच बाळापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवाजी म्हैसने, तन्वीर अहमद, फैजान अहमद, राधाकृष्ण घोगरे, शे समीर, श्रवण आढाऊ, प्रेमचंद रेवास्कर, से साहिल, वसंत वक्टे, मोहम्मद रेहमत, अब्दुल अकील, गजानन पारील, भानुदास काळे, शांताराम जुमळे, अमोल सांगोकार, अरुण काकड, विशाल तराळे, अकील ठेकेदार, दीपक धानोकार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बाळापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाळापूर येथे जे काही महाराष्ट्रामध्ये दडपशाहीचं राजकारण सुरू आहे आणि ईडीला पुढे करून, CBIला पुढे करून, गुप्तचर यंत्रणांना पुढे करून विरोधी पक्षांच्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार करत आहे। त्या सरकारचा निषेध करण्याकरता, त्यासोबतच या नाकर्ते सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कुठलंही महत्त्व न देता, दुष्काळी प्रश्नाचं निवारण न करता आणि सक्तीची कर्जवसुली अद्यापही सुरू आहे, त्यावर कुठलाही उपाययोजना या सरकारने केलेली नाही। त्यासोबत गुप्त पद्धतीनं कंत्राटी भरती सुरू आहे, त्या कंत्राटी भरतीला सुद्धा आळा घातला गेला पाहिजे। युवकांचे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारी या राज्यामध्ये वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आवासून उभे आहेत, महिलांचे प्रश्न आहेत आणि प्रचंड महागाई या राज्यामध्ये वाढली आहे। या नाकर्ते सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या सरकारचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमीच आहे। सन्माननीय जयंतराव पाटील असतील, रोहितदादा असतील, या सर्वांवर ईडीची कारवाई सरकार करत आहे। ही कारवाई गैरकायदेशीर आहे आणि कुठल्याही कायदेशीर मार्गाने ही कारवाई सरकार करत नाही आहे आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी बाळापूर शहरामध्ये जमलो। या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदारांना सुद्धा निवेदन देऊन या सर्व घटनेचा, या नाकर्त्या सरकारचा आम्ही निषेध करतो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।